नमस्कार शेतकरी बंधूंनो, मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी हा वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने शेती करतोय। ही शेती मग धान्याची असेल, कडधान्याची असेल, भाजीपाल्याची असेल किंवा फळफळावळ असेल, अशी विविध प्रकारची शेती तो वर्षानुवर्ष करत आलेला आहे। परंतु हे झालं जीवनावश्यक शेतीबद्दल। मंडळी, या जीवनावश्यक शेतीच्या व्यतिरिक्त अशा प्रकारची काही पिकं आहेत की जी महाराष्ट्रातील शेतकऱ्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकतात। मंडळी, काही पिकं ही व्यावहारिक दृष्टिकोनातून अधिक फायदेशीर आहेतच, परंतु शेतकऱ्यांना त्यातून मोठ्या प्रमाणात अर्थार्जन देखील उपलब्ध होऊ शकतं। अशा पिकांमध्ये बांबूचं पीक हे महत्त्वपूर्ण मानलं गेलेलं आहे। व्यावहारिक दृष्टिकोनातून बांबूचे अनेक उपयोग आहेत आणि त्याच दृष्टीने बांबू हा शेतकऱ्यासाठी आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा एक फायदेशीर अशा पद्धतीचा एक पीक आहे। मंडळी, परंतु याच फायद्यासाठी बांबूची व्यापारी तत्वावर लागवड होणं हे अत्यंत गरजेचं आहे। बांबूची व्यापारी तत्वावर लागवड करणं म्हणजे नेमकं काय, त्यातून किती मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळू शकतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या कार्यक्रमात मिळवायची आहेत। आणि त्याकरताच आजच्या कार्यक्रमात आपण आयोजन केलेलं आहे बांबूची व्यापारी तत्वावर लागवड या विषयाचं। मंडळी, या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपण दोन मान्यवरांना इथे आमंत्रित केलेलं आहे। मी सुरुवातीला त्यांची ओळख करून देतो। आपले पहिले मान्यवर आहेत डॉक्टर अजय राणे। राणे साहेब, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। डॉक्टर अजय राणे हे दापोली येथील वनशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला बांबूची व्यापारी तत्वावर लागवड या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत। आपले दुसरे मान्यवर आहेत प्राध्यापक सुहास महल्ले साहेब। नमस्कार सुहासजी, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। सुहासजी हे खरपुडी जिल्हा जालना येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि ते देखील आपल्याला बांबूची व्यापारी तत्वावर लागवड कशा पद्धतीने केली जावी या विषयासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत। राणे साहेब आणि महल्ले साहेब, आपल्या दोघांचंही कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। मंडळी, बांबूची व्यापारी तत्वावर लागवड या विषयासंदर्भात तुमच्या मनात देखील असंख्य प्रश्न असतील। आपण आपले प्रश्न राणे साहेबांना आणि महल्ले साहेबांना जरूर विचारू शकता। त्याकरता आमचे दूरध्वनी क्रमांक टिपून घ्या। आमचे क्रमांक आहेत 022 2490 8050 आणि 2498 8050। मी नंबर पुन्हा एकदा सांगतो, 022 2490 8050 आणि 2498 8050। मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी फोन करताना 022 हा STD कोड क्रमांक फिरवायचा आहे। तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात। राणे साहेब, मी तुमच्याकडे अगदी सुरुवातीला मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की महाराष्ट्रामध्ये बांबूची लागवड किती जिल्ह्यांमध्ये आणि किती मोठ्या प्रमाणात केली जाते? बांबू महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आढळतो। बरं। आणि वनामध्ये बांबू जो आहे तो पश्चिम घाटामध्ये आणि विदर्भात खूप प्रमाणात आहे। 90% हा बांबू क्षेत्र विदर्भाकडे आहे। वनाबाहेर क्षेत्र वाढत आहे आजकाल आणि पश्चिम घाटामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक या जिल्ह्यात सुद्धा बांबूची आढळ आज आहे। त्याचबरोबर विदर्भामध्ये गोंदिया, गडचिरोली सारख्या जिल्ह्यांमध्ये बांबूच्या मोठ्या प्रमाणात आढळ आहे आणि त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रामध्ये तुरळकरित्या बांबूचा आज आढळ बघता येतो आपल्याला। बरं, बांबूचे व्यावहारिक दृष्टिकोनातून अनेक फायदे आहेत, त्याबद्दल आम्हाला सांगाच। परंतु बांबूचा औषधी गुणधर्म म्हणून देखील वापर होतो, त्याबद्दल देखील आमच्या प्रेक्षकांना थोडं सांगा। बांबू हे बहुउपयोगी वृक्षी पीक आहे आणि ते पाहता की मोस्टली बांबूचा यूज स्कॅफोल्डिंगसाठी वापरला जातो। तुम्ही बांधकामासाठी अस्थायी जे आपले बांधकाम असतात त्यासाठी बांबूचा वापर केला जातो। त्याबरोबर शेती कामासाठी अवजारे, कंपोजिट वूड, अगरबत्तीसाठी आज आपल्या भारतामध्ये फक्त आम्ही 10% आपल्याकडे काड्या बनवतो अगरबत्तीच्या, बाकीचं आम्ही इम्पोर्ट करतो। त्याचबरोबर बांबूचे जे नवीन ते टेक्नॉलॉजी वापरून बांबूचे बायोगॅस, बांबूचे CNG, बांबूचे विविध प्रकारचे कपडे सुद्धा आजकाल बाजारामध्ये येत आहेत आणि बांबूचं कोंब आहे तो आपल्याला खाण्यासाठी वापरू शकतो। बांबूच्या कोंबामध्ये लो कॅलरी डायटरी फायबर असतो, त्या कारणाने आपल्याला हार्ट पेशंट्स आणि कॅलरीजच्या पेशंटसाठी उपयोगी आहे आणि त्यामध्ये व्हिटॅमिन B6 सारखे चांगले महत्त्वपूर्ण घटक आहेत। त्याचबरोबर बांबूच्या राळापासून
पाच लोसन असा एक औषधी निर्माण होते, त्याचाही आपल्याला मेडिसिनमध्ये उपयोग होतो. मल्ले साहेब, आत्ताच राणे साहेबांनी आपल्याला बांबूचे गुणधर्म समजावून सांगितलेत आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून बांबू किती महत्वाचा आहे हे देखील सांगितलं. परंतु अशा बांबूची व्यापारी तत्वावर लागवड करायची म्हणजे नेमकं काय करायचं? व्यापारी तत्वावरची लागवड म्हणजे ही संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे. दरवर्षी आपण फळपीक लागवडीमध्ये घेतो आणि त्यातनं नियमित आपण उत्पादन किंवा आर्थिक उन्नती साधत असतो. आणि याच बाबतीत आपण बांबूच्या अनुषंगाने जर विचार केला, बांबूची आपण लागवड आपण एकत्रित स्वतंत्रपणे जर आपण जर घेतली आणि त्यामधून जर दरवर्षी आपल्याला जे काही उत्पादन आणि उत्पन्न आपण साधलं, ती म्हणजे बांबूची व्यापारी लागवड असे आपण म्हणूया. या लागवडीमध्ये डेन्स पॉप्युलेशनमध्ये, ज्याच्यामध्ये कमी अंतरामध्ये 15x8 अशा प्रकारे ओळीमध्ये आणि झाडांमध्ये लागवड केली जाते. त्याच्यामुळे नियमित त्याला खतं आणि पाणी पुरवठा हा आपण करतो आणि सोबतच त्याच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून विचार करतो. अधिकाधिक उत्पादन मिळेल असा एक त्यामधला एक विचार असतो. म्हणून या पद्धतीनं, या संकल्पनेतनं आपण बांबू जर लागवडीमध्ये गेलो तर ती आपल्याला आर्थिक उन्नतीचा एक मार्ग आपल्याला मिळू शकते. म्हणून या संकल्पनेला आपण व्यापारी पद्धतीनं, या व्यापारी तत्वावर बांबूची केलेली लागवड असं आपण म्हणतो. राणे साहेब, व्यापारी तत्वावर बांबूची लागवड व्हावी हे अगदी खरं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये बांबूच्या नेमक्या किती प्रजाती आहेत? संपूर्ण भारतामध्ये पाहिलं तर 125 जाती बांबूच्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला मानगा, मानवेल, चिवा, कळक, मेष इत्यादी प्रजाती आढळतात. आणि प्रत्येक प्रजातीचा आपण जर गट केले तर 2 इंचपेक्षा मोठ्या जाती आहेत. त्यामध्ये कळक आहे, ब्रँडिसी आणि कॅगॅन्शियस जाती आहेत. आणि 2 इंचच्या सुद्धा खाली ज्या प्रजाती आहेत त्यामध्ये मानगा, मानवेल, ऑलिव्हरेशा जाती आहेत. परंतु आपण जर बांबूचा उपयोग पाहिला तर मानगा, टोल्डा वल्गॅरिस आणि मानवेल ह्या बहुउपयोगी प्रजाती आहेत. आणि काही प्रजातींचा विशिष्ट उपयोग आहे. उदाहरणार्थ खाण्यासाठी आपण ॲस्पर वापरू शकतो, बांधकामासाठी टोल्डा, मानवेल वापरू शकतो, हस्तकला विणकामासाठी मानगा इत्यादी बांबू वापरू शकतो. आपण शेतकऱ्यांनी आपल्या ज्या गरजा आहेत, कुठल्या ऑब्जेक्टिव्ह हेतू काय लागवडीचा हे पाहून आपल्याला जातीची योग्य निवड केली पाहिजे. नक्कीच. आपण एक फोन घेऊयात. बाळासाहेब पाटील बोलतात जळगावहून. हॅलो. माझा प्रश्न असा आहे की फर्निचरसाठी बांबूला कोणती व्हेरायटी महाराष्ट्रात सूट होते, विशेष करून उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये, या संदर्भात आम्हाला माहिती मिळाली. धन्यवाद. आपला प्रश्न कळला. ते उत्तर महाराष्ट्रातून बोलत होते जळगावमधनं. तर फर्निचरसाठी नेमकी बांबूची कोणती प्रजाती उपयुक्त आहे असा त्यांचा प्रश्न होता. सध्याला फर्निचरसाठी टोल्डा, मानगा आणि मानवेल त्याचबरोबर कळक सुद्धा आपण वापरू शकतो. टोल्डा, मानवेल आणि मानगा, कळक. बरं महल्ले साहेब, मला असं सांगा की हवामानामध्ये बदल होतोय, सातत्याने बदल होतोय आणि हा बदल शेतीसाठी अगदी अपकारक असा आहे. परंतु बांबूची शेती, त्या बांबूच्या शेतीसाठी हा बदल जो आहे हवामानातील हा फायदेशीर ठरतोय. कशा प्रकारे? नक्कीच. आपण बांबू या पिकाचा जर आपण व्यापारी पद्धतीने लागवडीमध्ये जर गेलो तर नक्कीच हे पीक आपल्याला आर्थिक स्थैर्य देऊ शकतं. आजच्या बदलत्या वातावरणामध्ये कमी होणारा पाऊसमान आणि 2 पावसामधला खंड हा नियमित आपल्याला जाणवतो. मागील एक 10 वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर पाऊस हे नियमित जे पडणारा पाऊस आहे स्कॅटर्ड झालेला आहे. तो नियमित पडत नाही, त्या ॲव्हरेजमध्ये पडत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सोबत आता शेतकऱ्यांपुढे असंख्य संकट उभे झालेले आहे का ज्याच्यामध्ये मनुष्य आज कामाला मिळत नाही, माणसांची त्या ठिकाणी गरज आहे ती पूर्ण होत नाही, मनुष्यबळाची वानवा आहे. त्यासोबतच तुम्हाला सांगतोय की येणारे संकट, रोगकिडीचे येणारे संकट हे फार आहे. हमी भाव हा उत्पादित केलेल्या मालाला मिळत नाही. या सगळ्या असंख्य गोष्टीवर एकच उपाय म्हणून आपण बांबू शेती जर आपण आज विचार केला तर या गोष्टींना पुरणार असं हे पीक आहे का ज्याच्यामध्ये कमी पाण्यावर हे चालू शकतं. याला एक चांगला बाजारभाव आहे कारण की असंख्य बाजार याच्यासाठी उभे आहेत. म्हणून अशा परिस्थितीमध्ये या बदलत्या वातावरणाला बांबू एक स्थैर्य देणारं शेतकऱ्यांना एक पीक पुढे येऊ शकतं. म्हणजे कमी पाण्यात तग धरणारं आणि कुठल्याही वातावरणात अनुकूल असं हे बांबूचं पीक आहे. पण राणे साहेब, बांबूची लागवड नेमकी कशा प्रकारे करावी?
बांबूच्या लागवड आम्ही घन लागवड म्हणू शकतो. बर त्यामध्ये ब्लॉक प्लांटेशनमध्ये एक 3 मीटर अंतरावरती जे लहान काट्या आहेत 2 इंच खाली, मानवेल, मानगा वगैरे, आणि ज्या काट्या मोठ्या आहेत जाडीच्या कळकसारख्या 7 मीटर अंतर आपण करू शकतो. त्याप्रमाणे आपले जे बागा आहेत, म्हणजे जिथे फळबाग आहेत, त्याच्या भोवतीसुद्धा कुंपण म्हणून शेती ह्या बांबूची करू शकतो. बांधावर सुद्धा बांबू चांगल्या प्रकारे येतो. आणि नदीकाठी लावायची आपल्याकडे पारंपरिक एक पद्धत आहे. त्यामुळे बांबूचं जे लागवड ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये होऊ शकते. आणि बांबूचा जो नैसर्गिक आढळ आहे तो पूर्ण भारतामध्ये आहे. लडाख आणि राजस्थान सोडता सगळीकडे आहे. त्यामुळे जिथे कमी पाऊस आहे तिथे सुद्धा बांबू होऊ शकतो, जास्त पाऊस सुद्धा बांबू होऊ शकतो. त्यामध्ये असं काय कुठला असा विशिष्ट भाग असा नाही की लावू शकतो असं नाही. सर, आपण एक फोन घेऊयात. उद्धव घुले बोलतात जालन्याहून. हॅलो. असं आहे की पोकळ बांबू जास्त लवकर येईन का भरीव बांबू जास्त लवकर येईन कामायोग्य? बरं, धन्यवाद. आपला प्रश्न कळला. मंडळी, या प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहोत, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. मांडले साहेब, ब्रेकपूर्वी आपल्याला एक फोन आला होता उद्धव घुले यांचा जालन्याहून, आणि त्यांनी असा प्रश्न विचारला होता की पोकळ बांबूची लागवड योग्य आहे की भरीव बांबूची, काय सांगता येईल? घुले साहेब, आपल्याला लागवडीमध्ये जर जायचं असेल तर आपण शक्यतो भरीव बांबूची लागवड करावी. का या बांबूमध्ये मग पुढे आपल्याला वजन पण चांगलं मिळू शकतं आणि त्या आधारे आपल्याला टनेजमध्ये उत्पादनामध्ये फरक पडतो आणि अर्थार्जन सुद्धा वाढू शकतं. त्यामुळे त्यामध्ये डेड्रोकॅलॅमस स्टिक्टस आणि टेट्रोकॅलॅमस स्टॉक्सिस यासारख्या जे काही कटांक आणि पण त्याच्यामध्ये आपण समावेश करून घेऊ शकतो. अशा या बांबूचा आपण लागवडी करता विचार करूया. म्हणले साहेब, बांबूचे व्यावहारिक उपयोग फारच आहेत, पारंपरिक उपयोग फार आहेत, परंतु या बांबूचं मूल्यवर्धन व्हावं याकरता केंद्र शासनाने बांबू मिशन अभियान सुरू केलेलं आहे. हे अभियान नेमकं काय आहे? नक्कीच केंद्र शासनाचा आणि शासनाचा वारंवार या बांबू प्रोत्साहनाकडे वाटचाल आहे. त्यामध्ये केंद्र शासनाचं एक बांबू मिशन एक नव्याने जे उभं झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1200 करोड रुपयापर्यंत आर्थिक तरतूद बांबू विकासासाठी केंद्र गव्हर्नमेंट स्तरावर झालेली आहे. आणि त्यासोबतच शासनाने सुद्धा धोरणं आखून बांबू डेव्हलपमेंट बोर्ड हे चंद्रपूर येथे उभं केलं. त्यासोबत बांबू डेपो खरेदीचे हे नव्याने आता तालुक्यामध्ये उभे होणार आहेत. नवीन विकास साधण्याकरता, बांबू वाढवण्याकरता शासनाने सुद्धा नव्याने आता आर्थिक तरतूद बांबूमध्ये करून त्यामध्ये आपल्याला अनुदान सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा आधार जर आपण घेतला तर बांबू पुढे एक चांगलं पीक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळू शकतो. आणि केंद्र गव्हर्नमेंट आणि शासन सुद्धा, आपला राज्य शासन सुद्धा याच्याकडे प्रयत्नशील आहे. आणि साहेब, बांबूची लागवड प्रत्यक्ष केल्यानंतर त्याची काळजी कशा प्रकारे घेतली जावी? बांबूची लागवड करताना आपल्याला प्रथमतः जात योग्य निवडायला पाहिजे. आणि जात निवडताना आपल्या लागवडीचा हेतू काय आहे ते विचारात घ्यायला पाहिजे. कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ आहेत, कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ आहेत, आपले स्थानिक व्यापारी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करून योग्य ती जात निवडायची. आणि नंतर आपल्याला लागवड व्यवस्थित करायची. जे काय शास्त्रीय पद्धत आहेत त्या पद्धत आपण लागवड करायची. आणि व्यवस्थित पाणी आणि खत हे देणं आवश्यक आहे. आपण ज्या कमर्शियल म्हणतो त्यामध्ये ह्या गोष्टी येणं गरजेचं आहे. आपल्या ज्या येणाऱ्या काट्या आहेत त्या काट्या सरळ आणि जाडीच्या असाव्यात, समान आकाराच्या असाव्यात, ही शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. आणि आपल्याला जे आंतर मॅनेजमेंट आहे ते व्यवस्थित घेऊन, त्यामुळे काढणीसुद्धा फक्त ऑक्टोबर ते मेमध्ये करावीत, आधीमध्ये काढणी करू नयेत. आणि आपल्याला मेच्या आसपास त्या बेटामध्ये पालापाचोळ्यांचा भर द्यावा, जेणेकरून नवीन कोंबाला फायदा होईल. आणि जास्तीत जास्त सेंद्रिय खत जे आहे, कंपोस्ट म्हणण्याच्या शेणखत व पालापाचोळा वापरल्यास बांबूमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला आपण घेऊ शकतो. बरं, महले साहेब, मला असं सांगा की करार पद्धतीने केलेली बांबूची शेती ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे असं म्हणतात, कशा प्रकारे? करार पद्धतीने म्हणजे काही राज्यामध्ये कंपन्या नव्याने बांबू उद्योगामध्ये उतरलेल्या आहेत का ते फायनल बांबूचं प्रॉडक्ट तयार करून
त्या ठिकाणी ते निर्यात सुद्धा करतात आणि त्याचा फायदा सुद्धा ते मिळवतात. तर त्याकरता शेतकऱ्यांना त्यांना मोठ्या प्रमाणात रॉ मटेरियलची गरज आहे, कच्च्या मालाची गरज आहे आणि याच्याकरता बहुतांश कंपन्या आज शेतकऱ्यांसोबत सामंजस्यपणाने करार घडवून आणत आहे. या कराराच्या माध्यमातून शेतकरी सुद्धा आज फायदेत आहे. त्याला एक शाश्वत असा दर, एक हमी भाव या बांबूचा मिळत आहे आणि त्या ठिकाणी औद्योगिकरणामध्ये ज्या कंपन्या उतरल्या ते सुद्धा फायदेत आहे करार करणाऱ्या कंपन्या, कारण की त्यांना शेवटी इतका मोठा रॉ मटेरियल ह्या शेतकऱ्यांच्या शेतातून त्यांना उपलब्ध होत आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला उत्पादन झाल्यानंतर विक्री कुठे करायची ही जी काळजी लागत असेल तर अशा स्थितीमध्ये आपण करार पद्धतीमध्ये जर गेलं तर आपल्याला त्यातनं एक स्थैर्य मिळू शकतं आणि दरवर्षी आपल्याला एक हमी भाव या माध्यमातून मिळून आपला आर्थिक लाभ होऊ शकतो. नक्कीच. सर, आपण एक फोन घेऊयात. योगेश चाचणे बोलतात जळगावहून. हॅलो हॅलो हॅलो. हा योगेशजी, प्रश्न विचारा. नमस्कार सर. म्हटलं आमची जी जमीन आहे ती पाणी धरणारी आहे. हा, तर त्या जमीनमध्ये बांबूचं उत्पन्न घेता येईल का आणि योग्य प्रकारे कोणती जात निवडता येईल याबद्दल मार्गदर्शन. धन्यवाद. आपला प्रश्न कळला. मल्ले साहेब, काय सांगता येईल? कसं आहे की एक तर जमिनीचा जेव्हा आपण विचार करतोय बांबूच्या बाबतीत तर ती निचराची जमीन असायला पाहिजे. आपण जी जमीन निवडतो ती जर चिबड असेल किंवा ओलावा धरून ठेवणारी असेल तर हे कंदवर्गीय पीक आहे. एक तुम्ही समजून घ्या. आणि या कंदवर्गीय पिकांना सतत जर ओलावा लाभला तर त्या ठिकाणी कंदमर किंवा कंदकूज असा प्रॉब्लेम निर्माण होतो आणि अशा परिस्थितीमध्ये बांबूची वाढ त्या ठिकाणी थांबते. मरीचं प्रमाण त्या ठिकाणी, रोपांच्या अधिकाधिक जाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी जाणवते. म्हणून ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही अशा जमिनीमध्ये, चिबड जमिनीमध्ये आणि पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीमध्ये शक्यतो बांबू लागवड टाळावी. त्यांचा पुढचा उपप्रश्न असा होता की कोणत्या प्रजातीची लागवड करणं योग्य ठरेल? नाही, प्रजातीमध्ये आपण जसं तुम्हाला सांगितलं की आपण जसं बांबूसा टुल्डा असेल, बांबूस डेंड्रोकॅलमस टिक्टस ज्याला आपण मानवेल म्हणतो, स्टॉक्सिल म्हणून मानगा म्हणतो, या आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी वाढणाऱ्या आणि टिकणाऱ्या अशा जाती आहे आणि अशांची लागवड तुम्ही करू शकता. पण जमिनी आधी आपण निवड करून घेतली पाहिजे की ज्या ठिकाणी पाणी धरून राहत नाही आणि चिबळ आहे त्या जमिनीमध्ये, तिथे बांबू लागवड टाळावी. नक्कीच. राणेसाहेब, बांबूची अभिवृद्धी म्हणजे काय प्रकार आहे आणि ती कशी करावी? बांबूची अभिवृद्धी म्हणजे रोप तयार करणे. पारंपरिकरित्या आपल्याकडे कंदद्वारे रोपं तयार करतात. शेतकरी आपल्याला लावतो शेतावरती तेव्हा कंदाद्वारे लागवड करते. परंतु आजकाल बांबूला बिया येतात. फक्त जे मानवेल आणि कळक ह्या जातींलाच बिया येतात आणि त्या बियापासून आपण ते लागवड अभिवृद्धी करू शकतो. बांबूचे बी धारणा ही खूप वर्षांनी होते, 40 वर्ष 50 वर्षांनी होते. त्यामुळे आपल्याला बरेचदा बियाणं उपलब्ध होत नाही. त्यामुळे शाखीय पद्धतीने आपल्याला बांबूची अभिवृद्धी केल्यास आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये रोपं आपण तयार करू शकतो. त्यामध्ये आपण जे विद्यापीठाने जी विकसित केलेली टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये कम कटिंग टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे आपण कांडी पद्धतीने रोपं निर्मिती करतो आणि कवळी काठी घेऊन आपण ती कट करतो आणि सावळीमध्ये अशी आळी लावतो उसासारखी वाफ्यावरती आणि आपल्याला डिसेंबरला ही लागवड केल्यावर आपल्याला जूनमध्ये रोपं तयार होतात. अशा प्रकारे आपण जर रोपं तयार केली एका काट्यापासून आपण जवळपास 10 ते 15 काटे आपण रोपं करू शकतो आणि अशा प्रकारे अभिवृद्धी केल्यास आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लागवड आपण करू शकतो. मानगा, मानवेल, ॲस्पर, टुल्डा आणि वल्गरिस ग्रीन ह्या जातींचा आपल्याला अशा प्रकारे अभिवृद्धी करू शकतो. अलीकडच्या काळामध्ये टिश्यू कल्चरसुद्धा आपल्याला काही प्रजातीमध्ये रोपं उपलब्ध आहेत. नक्कीच. मंडळी, करार पद्धतीने केलेली बांबूची शेती ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आर्थिक फायद्याची ठरू शकते. अशाच पद्धतीने जर गटशेती केली तर ती फायद्याची ठरू शकते का? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची आहेत एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. मल्ले साहेब, ब्रेकपूर्वी एक प्रश्न होता आपल्याकडे की व्यापारी करार पद्धतीवर जशी आपण बांबूची शेती करतो आणि ती शेती शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आर्थिक फायदा मिळवून देणारी असते, अशाच पद्धतीने गटशेती देखील फायद्याची असते का? गटशेती म्हणजे सामूहिकरित्या केलेली शेती. आता या शेतीमध्ये वैयक्तिक शेतकरी हा शेती करतो, परंतु अडीअडचणी जेव्हा त्याला येतं पीक उत्पादित करत असताना किंवा विक्री करत असताना यावर तो पूर्णतः मात करू शकत नाही आणि तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये सामूहिकरित्या आपण जर शेतीचा जर विचार केला
तर त्या शेतीमध्ये एकत्रित आपण माल उत्पादित करतो, एकत्रित तिथे गट पद्धतीने चर्चा होते आणि सोबत सोबत आपल्याला त्या माध्यमातून माहिती सुद्धा अडी अडचणीच्या वेळेस मिळू शकते. याकरता एकत्रित माल, निघणारा माल हा वाहतुकीला सुद्धा, ट्रान्सपोर्टला सोपा जातो. आपल्याला ज्या करारामध्ये आपण गेलेले आहे त्या ठिकाणी आपण पोहोचायला आपल्याला सोपं जातं. कारण की एकरी तुम्हाला एक 4 वर्षाच्या पुढे 50 टनापर्यंत जर तुम्ही एकरी जात असाल बांबू उत्पादनामध्ये, पण त्या ठिकाणी जर 10 शेतकरी असतील तर त्या 50 टनाचे 500 टन सहज होऊ शकतं. आणि 500 टन तुम्ही आज राज्यामध्ये किंवा राज्याच्या बाहेर सहजरित्या तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही पोहोचवू शकता आणि तुम्हाला चांगला दर त्या ठिकाणी मिळू शकते. म्हणून शेतकरी मित्रांनी बांबूची शेती करत असताना गावामध्ये असेल तर तिथे गट करावं. त्या ठिकाणी जर गावांच्या आजूबाजूला एकत्रित येऊन क्लस्टरमध्ये, म्हणजे ज्याला आपण व्हिलेज क्लस्टरमध्ये गट करावं आणि अशा पद्धतीने गट शेतीमधून बांबूमध्ये आपण स्थैर्य निर्माण करू शकतो. राणेसाहेब, बांबूची लागवड एकदा केल्यानंतर या बांबूची वाढ कशा प्रकारे होते आणि ही वाढ सुयोग्य पद्धतीने व्हावी याकरता नियोजन कशा पद्धतीने करावं? बांबूचा कंद हा महत्त्वाचा भाग असतो. त्या कंदापासून नवीन नवीन कोंब पावसामध्ये येत असतात आणि तो कोंब पूर्ण काठी धरण्यामध्ये काही दिवसामध्ये पूर्ण ती प्रक्रिया होते. त्यामध्ये त्या काठीची जाडी व उंची पूर्ण प्राप्त होते. नंतर कधी कधी पण त्या काठीमध्ये वाढ होत नाही आणि त्याच कारणाने आपल्याला ती काठीची वाढ व्यवस्थित होणे हे आपण काळजी घेणं आवश्यक आहे. आणि जर आपण व्यवस्थित त्याला खत मात्रा दिली आणि जर पाण्याचं नियोजन केलं तर आपल्याला त्यामध्ये जास्त प्रमाणात क्वालिटी भेटू शकतं. काय होतं बरेचदा की सुरुवातीच्या काळात काट्या मोठ्या येतात, नंतर काट्या लहान येतात, पण आपण ते नेहमीच काट्या मोठ्या राखण्यासाठी लहान काट्या कोंबामध्ये काढायच्या, कारण कोंब सुद्धा आपल्याला बांबूचा खाण्यासाठी वापरू शकतो. त्याचबरोबर आपण जर पावसा अगोदर बांबूच्या बेटांमध्ये भर दिला, आळ्या केल्या आणि त्यामध्ये कंपोस्ट, FOM किंवा सेंद्रिय खत घातलं तर आपल्याला निश्चितच जास्त प्रमाणामध्ये कोंब फुटू शकतात. बरं मोहल्ले साहेब, मला असं सांगा की बांबूच्या शेतीमध्ये इतर आंतरपिकं घेता येतात का, आणि जर घेता येत असतील तर ती नेमकी कोणती? नक्कीच. बांबूच्या पिकामध्ये आपण आज ही संकल्पना मांडतो आहे व्यापारी पद्धतीने बांबूची लागवड. बरोबर. तर याच्यामध्ये आपण 2 ओळीमधलं अंतर एक 12 फुटापासून तर 15 फुटापर्यंत. जमीन जर तुमची त्या ठिकाणी हलकी असेल तर हलकी जमिनीमध्ये 12 फुटामध्ये तुम्ही जावं 2 ओळीमध्ये, आणि जमीन भारी असेल तर 15 फुटामध्ये जावं. अशा परिस्थितीमध्ये 15 बाय 8 फुटावर आपण बांबूची लागवड करू शकतो. त्यामध्ये सुरुवातीचे 3 वर्ष तुम्ही बांबू जे पारंपरिक पिकं घेता त्याच्यामध्ये सोयाबीन असेल, आपला कॉटन असेल, तूर असेल, मूग उडीद असेल, यासारखी पिकं तुम्ही आंतरपिकं म्हणून करू शकता. म्हणजे 3 वर्षापर्यंत तुम्हाला कुठलंही खर्च त्या ठिकाणी येणार नाही. तुमचे पारंपरिक पिकं हे निघत राहतील. आणि 4थ्या वर्षीपासून मग बांबू काढणीला आपण जेव्हा सुरुवात करतो त्यानंतर सुद्धा सावलीत येणारे पिकं आपण आंतरपिकं म्हणून त्याच्यामध्ये समावेश करू शकतो. त्यामध्ये अद्रक असेल, हळद असेल, यासारखी पिकं हे कमी सावलीमध्ये, कमी उन्हामध्ये येणारे पिकं आहेत, अर्धवट सावलीमध्ये येणारे पिकं आहेत. याचाही आपण नंतर आंतरपिकं म्हणून आपण समावेश करून घेऊ शकतो. त्यामुळे आंतरपीक हे बांबूमध्ये चांगलं फायदेशीर एक राहू शकतं. म्हणून बांबू लागवड पण करावी 15 बाय 8 फुटाच्या अंतरावर, आणि 2 ओळीमध्ये आपण आंतरपिकाचा समावेश आपण पहिली काढणी होईपर्यंत आपण करू शकतो. राणेसाहेब, मला असं सांगा की कोणतंही पीक असेल त्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव होतोच. बांबूच्या शेतीबद्दल काय सांगता येईल? बांबूवरती कुठल्या मोठ्या प्रमाणात कीड प्रादुर्भाव होत नाही. बोहर मेस किंवा मांग्यामध्ये माथेमोड नावाचा रोग आढळतो. त्यामध्ये पाम विविल, जी एक रेड पाम विविल म्हणून कीड असते, त्याच्यामुळे कोंबामध्ये ती अटॅक करते आणि काही क्षणावर ती मोडते. त्यामुळे ह्या काठीचा उपयोग आपण करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला ऑगस्टच्या महिन्यामध्ये क्लोरोपायरीफॉसचा पूर्ण क्षेत्रामध्ये फवारणी करणं आवश्यक आहे. आणि कुठलाही मोठा असा सध्या तरी बांबूच्या पिकावरती कीड किंवा रोग आढळला नाही. परंतु जे आपले वनप्राणी आहेत, ते वानर, डोकर किंवा नीलगाय यांचा काही प्रमाणामध्ये बांबूच्या उत्पन्नावरती फरक पडतो. वानर बहुतांश ते कोवळ्या कोंब खातात आणि म्हणून आपल्याला जेव्हा कोंब फुटतात तेव्हा त्याची निगा घेणं आवश्यक आहे. मॅन्युअली वॉचिंग करून ह्या सगळ्या प्राण्यांना दूर करणे आवश्यक आहे. मोहल्ले साहेब, आपला आजचा विषय आहे की व्यापारी तत्वावर बांबूची लागवड. हे बांबूचं गणित जे आहे ते जर आपण समजावून घेऊयात. समजा एखाद्या शेतकऱ्याने 1 हेक्टर क्षेत्रावरती बांबूची लागवड केली, त्यातून त्याला किती मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पादन मिळू शकतं?
आपण बांबूची लागवड व्यापारी पद्धतीने गेला तर एकरी तुम्हाला साधारणतः त्या ठिकाणी 350 15x8 या अंतरावर 350 रोपं त्या ठिकाणी लागवडीमध्ये तुम्ही घेऊ शकता. बरं. अशा वेळेस 4 वर्षाच्या पुढे बांबू हा काढणीस येतो. बरं. बांबू 4 वर्षाच्या पुढे काढणीस आल्यानंतर किमान आपल्याला 6 ते 8 काठी आपल्याला बांबूचे त्या ठिकाणी मिळतील. बरं. आपण किमान बांबूच्या एका काठीचं वजन आपण 30 किलो पर्यंत आपण नेऊ शकतो, ज्यामध्ये मानगा असेल, मानवेल असेल आणि कटांग सारखी जी जात आहे ती 50 किलो पर्यंत 5व्या वर्षीला आपल्याला काढणीला मिळू शकते. बरं. तर प्रति बेटामधून किमान तुम्हाला 6 जरी बांबू मिळाले आणि साधारणतः एका काठीचं बांबू आजची गणित जर लावलं तर 50 रुपये प्रमाणे कमीत कमी दर जर पकडला तर आपण 300 रुपये सहज आपण एका बेटमधून आपण बांबूचं काढू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण किमान 1 लाख रुपये एकरी उत्पन्न आपण बांबूच्या या बांबू काठी काढल्यापासून आपल्याला मिळू शकतं. आता आपण ते 6 काठी हे प्रति बेटमध्ये म्हटलं, आपलं व्यवस्थापन चांगलं असेल, खत व्यवस्थापन आपण सुरळीत केले, आपण ड्रीपचा वापर त्या ठिकाणी केला, आपण पाणी आपण योग्य वेळी दिलं, तर अशा वेळी 6 काठीच्या ऐवजी आपल्याला 8 काठी मिळू शकते. बरं. तेच उत्पादन आपल्याला 1,40,000 पर्यंत आपण सहज नेऊ शकतो. आणि जर आपण याच्यापेक्षाही पुढे गेलो तर सहजरित्या आपण 1.25 लाखापर्यंत एक आपण आर्थिक नफा त्याच्यामध्ये मिळू शकतो. पण त्यामधला खर्च पण आपल्याला समजून घ्यावा लागेल. तो एक 25,000पासून तर 30,000पर्यंत हा आपल्याला एकरी येणारा खर्च पण त्याच्यामध्ये जर आपण धरला तर किमान 1 लाख ते 1,15 लाखापर्यंत हा शेतकरी याच्यामधनं आर्थिक नफा बांबू एकरी लागवड करून मिळू शकतो. त्या दृष्टीने बांबूची लागवड ही खरोखर आर्थिक फायदा मिळवून देणारी आहे. आपण एक फोन घेऊयात. विजय सावंत बोलतात जळगावहून. हॅलो 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 सर, हा, आपला प्रश्न विचारा. बांबू पिकामध्ये आपण नियमित छाटणी करण्याची आवश्यकता असते का? धन्यवाद, आपला प्रश्न कळला. बांबू पिकामध्ये नियमित छाटणी करणं आवश्यकता असते का? बोले साहेब काय सांगाल? नक्कीच. बांबू हे पीक आपण आज विचार करतोय डेन्स लागवडीचा आणि या लागवडीमध्ये ते एकमेकांमध्ये दाटू नये आणि 2 बांबूंमधलं अंतर त्या ठिकाणी असावं पेऱ्यामधलं, हे आपल्याला जर घ्यायचं असेल तर अशा काळामध्ये आपल्याला त्याची प्राथमिक ज्याला म्हणतो आपण ट्रेनिंग, ही सिस्टीम आपण केली पाहिजे. त्या ट्रेनिंगमध्ये 2 मीटरपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्याला येणारी शूट असेल किंवा त्याला येणारी बगल फूट असेल, हे आपण त्या ठिकाणी काढलं पाहिजे. आणि ही झाली ट्रेनिंग, म्हणजे त्याला आकार देण्याची पद्धत. जागेवर त्याला त्या पद्धतीचं आपण जागा तयार करून घेतो आणि अशा पद्धतीमध्ये ट्रेनिंग आपण वारंवार करायला पाहिजे 3 वर्षापर्यंत. आणि नंतर मग काढणी झाल्यानंतर कुठला बांबू ठेवायचा, कुठला काढायचा, कुठला रोगीट बांबू आहे, कुठला आपला वीक बांबू आहे, तो आपण ठरवू. त्यावेळेस त्याची छाटणी करणे पण गरजेचं आहे. म्हणजे दरवर्षी तुम्हाला 5व्या वर्षीच्या पुढे छाटणी करणे हे नियमित राहील. आणि प्रुनिंग ज्याला ट्रेनिंग म्हणतो ते ही सुरुवातीला 3 वर्ष तुम्हाला करणे गरजेचं आहे. आणि या सिस्टीमचा तुम्ही जर वापर केला तर नक्कीच त्याच्यामधून तुम्हाला योग्य असा बांबूचा त्या ठिकाणी वाढवता येईल आणि वजनदार बांबू हा मार्केटला तुम्हाला विक्रीला आणता येईल. नक्कीच. राणे साहेब, ज्या शेतकऱ्यांना बांबूची लागवड करायची असेल त्यांना दर्जेदार पीक रोपं कुठे आणि कशी मिळतील? आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी रोपवाटिका आहेत. कृषी विद्यापीठ दापोलीमध्ये आपल्याला मानगा, मानवेल, कळक ह्या जाती मिळू शकतात. त्याचबरोबर आपले जे सामाजिक वनीकरणच्या ज्या रोपवाटिका आहेत महाराष्ट्रामध्ये, तिथे आपल्याला बऱ्या प्रकारे रोपे उपलब्ध होऊ शकतात. आणि काही ठिकाणी खाजगी रोपवाटिकासुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत, पुण्या भागामध्ये. तर त्यातून आपण घेताना रोपांची जातीची खात्री करूनच आपण रोपं घेणं आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी लोकांना मानगा म्हणून मानवेलची रोपं दिली जातात. ही आपण, कारण रोपामध्ये आपल्याला जात ओळखता येत नाही, जातीची खात्री करून आपल्याला रोपं लागवड करणं आवश्यक. म्हणून आपण नेहमीच खात्रीशीर रोपवाटिकेतनं जी मान्यताप्राप्त रोपवाटिका आहेत विद्यापीठाकडनं किंवा शासनाकडनं, तिथून घेणं आपलं बंधनकारक आहे शेतकऱ्यांनी. मला साहेब, बांबूच्या पिकासाठी खतांचं आणि पाण्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जावं? आपण बांबू करता पाणी व्यवस्थापन जे आहे आणि खत व्यवस्थापन फार तुरळक अशी आपल्याला खते त्याच्या लागवडीच्या पिरियडमध्ये लागते. सुरुवातीला आपण बांबूच्या रोपांची लागवड केल्यानंतर 3 महिन्याच्या अंतराने, प्रति 3 महिन्याच्या अंतराने 10-24-24 आणि युरिया यासारखा आपण एक 100 ग्रॅम प्रति रोप या पद्धतीनं आपण दिलं पाहिजे. आणि नंतर आपल्याला लागवडी आपले काढणी सुरू झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पाणी आणि खताचे व्यवस्थापन हे वाढून घ्यावं लागतं. अशा काळामध्ये
आपल्याला पाण्याची तेव्हा त्याची गरज प्रति 10 लिटर ते 15 लिटर प्रति त्या ठिकाणी बेड प्रति दिवस अशा प्रकारे आपल्याला पाणी व्यवस्थापन त्या ठिकाणी करावं लागतं. मात्र हे असं एक पीक आहे की याला उन्हाळ्यामध्ये पाणी जरी कमी पडलं आणि पाण्यामध्ये जरी पाणी देण्यामध्ये जरी फरक पडला तरी सुद्धा हे पीक मरत नाही किंवा त्या प्रकारचा पाण्यावर तग धरणारं असं हे पीक आपल्याला पुढे येऊ शकतं. आपल्याला एक फोन येतोय, सचिन बडोले बोलतात गोंदियाहून. हॅलो. हा सचिनजी, आपला प्रश्न विचारा. हो सर, मला बांबूचं टिश्यू कल्चर पाहिजे. हा सर, बांबूचं टिश्यू कल्चर पाहिजे मला. टिश्यू कल्चर नागपूर एरियामधनं, गोंदिया जिल्ह्यात आहे. मला त्याबद्दल थोडी माहिती पाहिजे होती आणि त्याची लागवड पद्धती पूर्ण त्याचं लिटरेचर पण हवं होतं. बरं, धन्यवाद. आपला प्रश्न कळला. त्याला बांबूची टिश्यू कल्चर पाहिजेत आणि ते नागपूरहून बोलत होते. काय सांगता येईल मोहल्ले साहेब? टिश्यू कल्चरचं खरंच आता येत्या काळामध्ये लागवडीमध्ये आपण विचार करणे गरजेचं आहे, कारण की मुळात ही ग्रासवर्गीयमध्ये येणारं पीक आहे आणि त्याच्यामुळे ते आपण जर उती संवर्धनाची रोपं लागवडीमध्ये जर वापरली तर कमी दिवसामध्ये हे बांबू तयार होऊन आपण काढणी करता येऊ शकतो, मार्केट त्याचं मिळवून घेऊ शकतो. अशा याच्यामध्ये बांबूचा बाल्कोआ या काही कर्नाटक केरळामध्ये मोठ्या प्रमाणात हा येणारा ही स्पेसीज आहे आणि तिथून सुद्धा कर्नाटकामधून सुद्धा बाल्कोआचे टिश्यू कल्चरचे काही कंपन्या हे रोपं पुरवठा करतात. आपण त्या बाल्कोआचे टिश्यू कल्चरचं रोप आपण खरेदी करून त्याची व्यापारी पद्धतीनं बांबूची लागवड जर केली तर नक्कीच आपल्याला 5व्या वर्षीची वाट बघण्याची गरज पडणार नाही. आपल्याला 3ऱ्या वर्षीमध्ये किमान काढणीला बांबू येऊ शकतो, आपलं जर व्यवस्थापन योग्य असेल तर. राणे साहेब, एकदा हा बांबूची लागवड केली आणि तयार झालेला बांबू, या बांबूची विक्री नेमकी कुठे करावी आणि वन खात्याचे असे काही नियम आहेत का विक्री संदर्भात? आपल्या भारत सरकारने गेल्या वर्षी 2017मध्ये एक अभूतपूर्व संशोधन केलेलं आहे बांबूच्या कायद्यामध्ये. त्याच्या अंतर्गत बांबू हे कृषी पीक म्हणून जाहीर केलेलं आहे आणि त्यामध्ये वन विभागाचं त्याच्या काढणी आणि वाहतुकीमध्ये कुठलाही हस्तक्षेप राहिला नाही आज. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल उगवून तो थेट विक्री करावा. विक्रीसाठी आपल्याला लोकल जे व्यापारी आहेत ते सुद्धा आहेत. वाशीमध्ये मोठं मार्केट आहे बांबूचं आणि त्याचबरोबर ज्या आपल्या इतर कंपन्या आहेत जे घेणारे आहेत त्यांच्याकडे आपण बांबूची विक्री करू शकतो. मानगा जो बघतो आपण, मानगा हा पूर्ण भारतामध्ये जातो, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश. त्यामुळे अशा जाती ज्या आहेत त्यांच्या खूप डिमांड आहे भारतामध्ये. त्या आपण लावल्या तर आपण खूप चांगला फायदा होऊ शकतो आपल्याला. म्हणले साहेब, बांबूची व्यापारी तत्वावर लागवड करताना कोणकोणत्या गोष्टींची प्रामुख्याने काळजी घेतली जावी? यामध्ये आपण अंतर आपण जे निवडतो ते जमिनीचा मजदूर बघून आपण अंतर निवडायला पाहिजे लागवडीचं. त्यानंतर आपण त्याला ड्रीप व्यवस्थापन केलं पाहिजे, कारण की कमीत कमी पाण्यावर येणारं हे तसं मूळतः पीक आहे आणि त्यासोबत ड्रीपचं व्यवस्थापन तुम्ही केलं तरी तुम्हाला येत्या काळामध्ये नंतर पाण्याची गरज कमी लागते. त्यामुळे ड्रीप व्यवस्थापनातून आपण त्याला वाढवलं पाहिजे. पाणी व्यवस्थापन करताना खताचं सुद्धा आपण व्यवस्थापन करत असताना विद्राव्य खताच्या स्वरूपात आपण खतं त्याला पुरवठा केला पाहिजे, कारण की बांबू शेवटी काडी बनताना त्याला स्फुरद आणि पोटॅशची गरज असते आणि ती आपण परत 05234 आणि 0050 यासारख्या विद्राव्य खतातून आपण ती करू शकतो. त्यामुळे अशासारख्या सुरुवातीच्या काळामध्ये वाढीच्या दृष्टिकोनातून त्याला नत्रयुक्त खताची गरज असते, जे युरिया असेल, हे आपण ड्रीपच्या माध्यमातून देऊ शकतो. म्हणून खत व्यवस्थापन, त्याच्या अवस्थेनुसार खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि छाटणी व्यवस्थापन, आपण मुळात जे आधी बोललो की त्याची योग्य त्याची ट्रेनिंग, ज्याला आकाराची ट्रेनिंग आणि 2 बांबूमधलं अंतर पेऱ्यामधला आपण त्या ठिकाणी जर ग्राउंड लेवलला ठेवला आणि दरवर्षी त्याच्यानंतरची करणारी छाटणी, अशा आपण संपूर्ण गोष्टीचा जर आपण विचार जर केला तर नक्कीच व्यापारी पद्धतीनं या बांबूचा लागवडीमध्ये आपण शेतकरी विचार करू शकतो आणि ती यशस्वी होऊ शकते. आपल्याला एक फोन येतोय, दत्ता बोलतात हिंगोलीहून. हॅलो. खडकाळ जमीन आहे, खडकाळ जमिनीमध्ये बांबूचं उत्पन्न घेतलं येते का? धन्यवाद. प्रश्न कळला. त्यांची जमीन खडकाळ आहे तर तिथे बांबूचं उत्पादन घेता येईल का त्यांना? नक्कीच. आता मी जे तुम्हाला सांगितलं की बांबू हे एक आपण आधी तर हे जंगली पीक म्हणून होतं, मग आता याला आपण की स्वतंत्र लागवडीमध्ये उतरलेलो आहोत. याला जे माती लागतं हे त्या ठिकाणी निचरा असणारी जमीन हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते हलकी किंवा मध्यम स्वरूपाच्या जमिनी याच्यामध्ये मानवतात. ज्या लोकांच्या अडचणीच आहे का ज्यांना वेस्टलँडमध्ये बांबू लागवड करायची, का ज्यांच्या जमिनी अत्यंत हलक्या आहे, अशा जमिनीमध्ये आपण 2 बाय 2 फुटाचे खड्डे घेऊन त्यामध्ये आपण बाहेरची पोयटा माती त्यामध्ये भरून
किंवा चरीमध्ये आपण माती भरून आपण बांबूची त्या ठिकाणी लागवड करू शकतो. म्हणजे हलक्या जमिनीला सुद्धा आपण थोड्या मध्यम जमिनीमध्ये कन्व्हर्ट करून आपण बांबूची लागवड घेऊ शकतो आणि त्याचा फायदा मिळू शकतो. सर, मी दोघांना अगदी शेवटी अगदी थोडक्यात विचारतो की ज्या शेतकऱ्यांना बांबूची लागवड करायची असेल व्यापारी तत्वावर, त्यांना अगदी थोडक्यात काय मार्गदर्शन कराल? राणेसाहेब, आपण काय सांगाल? बांबू हे अतिशय महत्त्वाचं पीक आहे, शेती पीक आहे. आपण व्यवस्थित ती जात निवडावी आणि त्या जात निवडल्यानंतर व्यवस्थित त्याचं जे नियोजन आहे, मॅनेजमेंट आहे, म्हणजे कमर्शियल जे मॅनेजमेंट करतो इतर पिकांना, फळपिकांना, त्या प्रकारचं नियोजन, पाणी व्यवस्थापन किंवा त्या व्यवस्थापन केल्यास आपल्याला दर्जेदार काट्या आपण जर निर्माण केल्या तर आपल्याला खूप मोठं मार्केट आज भारतामध्ये उपलब्ध आहे. मल्ले साहेब, आपण काय सांगाल? खरं म्हणजे बांबूचा आपण व्यापारी चा जो विचार करतो आहे ते केल्यास आपल्याला नक्कीच त्याचं शाश्वत असं उत्पादन मिळून आपल्याला आर्थिक लाभ मिळू शकतो. म्हणून येत्या काळामध्ये आपण इतर पारंपरिक पिकं न सोडता आपले काही क्षेत्र आपण बांबूमध्ये लागवडीमध्ये घ्यावं आणि त्याच्या आधारावर आपण अधिकाधिक उत्पादन काढून आपली एक शाश्वतता, एक हमी आपण आपली निर्माण करावी, जेणेकरून अडीअडचणीला आपल्याला बांबू हा फायदा देऊ शकतो. नक्कीच. मंडळी, आपला कृषी दर्शन फोन इन कार्यक्रम हा प्रत्येक गुरुवारी प्रसारित होत असतो. पुढल्या गुरुवारी म्हणजे 26 जुलैला आपला विषय असणार आहे जनावरांमधील विविध रोगांचे निदान, आणि यामध्ये सहभागी होणार आहेत डॉक्टर संभाजी चव्हाण, सहयोगी प्राध्यापक, रोगनिदानशास्त्र विभाग, पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथून. आमच्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्या काही प्रतिक्रिया असतील, आपले अभिप्राय असतील तर ते जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी आमचा पत्ता: निर्माता कृषी दर्शन, फोन इन लाईव्ह, पांडुरंग भुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आमचे ईमेल आयडी आहेत कृषीदर्शन@ddkmumbai@gmail.com आणि कृषीवार्ता ddkmumbai@gmail.com. आपल्याला जर हा कार्यक्रम पुन्हा पाहायचा असेल तर तो आपण फेसबुकच्या माध्यमातून पाहू शकता. त्यासाठी आमची संकेतस्थळ आहे dd.sahyadri.कृषीदर्शन. यूट्यूबच्या माध्यमातून देखील आपण कार्यक्रम पाहू शकता dd.sahyadri.कृषीदर्शन या संकेतस्थळावर, आणि आमची वेबसाईट आहे www.ddsahyadri.in. मंडळी, आजचा विषय होता बांबूची व्यापारी तत्वावर लागवड. शेती की शेती, शेतीचा व्यवसाय हा बेभरवशाचा व्यवसाय बनताना दिसतोय. अशा वेळेला बांबूची व्यापारी तत्वावर लागवड ही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पादन आणि उत्पन्न मिळवून देणारी अशीच ठरणार आहे. त्याकरता वनातला, बांधावरचा हा बांबू, आता या बांबूची लागवड ही शेतावर होणं ही काळाची गरज आहे. त्यातून शेतकऱ्यांना नक्कीच मोठ्या प्रमाणात आर्थिक स्थैर्य मिळू शकेल. राणेसाहेब, आपण आणि मल्ले साहेब, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकी सुंदर अशी माहिती दिलीत त्याबद्दल कृषी दर्शन परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.